Hello student, today we have discussed about the kinetic theory of gases. In this we have already seen the ideal gas equation, that is PV is equal to nRT, and today we have actually seen the ideal gas and real gas. What is meant by ideal gas and real gas? We know that the gas obeying ideal gas equation at all pressure and temperature is the ideal gas. आयडियल गॅस कशाला म्हणायचं की जो गॅस हा टेम्परेचर आणि प्रेशर याचं इक्वेशन ओबे करतो त्याला म्हणायचं आयडियल गॅस. इन अन आयडियल गॅस इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर absent. Therefore real gases are composed of atoms or molecules which do not interact with each other. ज्यावेळेला आयडियल गॅस आपण त्या गॅसला म्हणतो त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन काय असतं, ॲब्सेंट असतं. आणि जो रिअल गॅस आहे तो काय करतो, ॲटम आणि मॉलिक्युल्सची कंपोज करतो. इट इज द molecules do interact with each other. Hence no real gas is truly ideal gas. The real gas हा truly ideal gas नाही. If the atoms molecules of real gas are so far apart that there is a partially no interatomic or intermolecular interaction. Therefore the real gas is said to be in the ideal state. रिअल गॅसला काय म्हणायचं, आयडियल स्टेट. दिस इज हॅपन ॲट सफिशियंटली ॲट लो डेन्सिटी ऑफ द रिअल गॅस, ॲट लो प्रेशर अँड ॲट हाय टेम्परेचर. द मॉलिक्युल्स आर फार अपार्ट अँड देअरफोर मॉलिक्युलर इंटरॅक्शन आर निग्लिजिबल. तो मॉलिक्यूल हा एकमेकापासून लांब असणार आहे, अंतरावरती असणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं जे मॉलिक्युलर इंटरॅक्शन आहे ते काय होते, निग्लिजिबल होते. अंडर दिस कंडिशन्स बिहेवियर ऑफ रिअल गॅस इज close and at the ideal gas. Of course the temperature of real gas must be well above its liquefaction temperature. Then ideal gas serves as a model to deduce the certain properties of real gases, at least when the real gas is in the ideal state. ज्यावेळेला रिअल गॅस हा आयडियल स्टेटला असेल त्यावेळेला. यू हॅव स्टडी द डेव्हिएशन ऑफ रिअल गॅस फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर इन 11th स्टँडर्ड केमिस्ट्री. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ज आयडियल गॅस आणि रिअल गॅस ह्याचं बिहेवियर 11th स्टँडर्डमध्ये शिकलेलं असेल, बरोबर. तर पुढचा जो पॉईंट तो आहे मीन फ्री पाथ. जेव्हा दोन गॅस मॉलिक्युल्स रँडमली मूव्ह होत असतात त्यांच्यामध्ये असणारा जो पाथ आहे त्याचा मीन. हाऊ डू द मॉलिक्युल्स ऑफ अन आयडियल गॅस मूव्ह. मग आयडियल गॅसचे मॉलिक्यूल कसे मूव्ह होत असतील. देन दिस मॉलिक्युल्स आर इन द कंटिन्युअस रँडम मोशन. त्यांची जी मोशन आहे ती कशी आहे, रँडम, सच ॲज अ ब्राउनियन मोशन. त्याच मोशनला काय म्हटलं जातं, ब्राउनियन मोशन. ते तुम्ही केमिस्ट्रीमध्ये 11th स्टँडर्डला पाहिलं असेल. तर इन फिगर बघा, अ गॅस विथ मॉलिक्यूल डिस्पर्स इन द container, a stop action photograph, and the typical molecule in the gas executing random motion. The molecules of gas are uniformly dispersed throughout the volume of gas. As shown in figure, these molecules are executing random motion. हे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची जी मोशन आहे ती कशी आहे, रँडम मोशन आहे. टिपिकली पाथ ऑफ दिस मॉलिक्यूल ॲज शोन इन फिगर बी. व्हेन अ मॉलिक्यूल अप्रोचेस अनदर मॉलिक्यूल देर इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम. ज्यावेळेला मॉलिक्यूल एकमेकावरती अप्रोच होत असतात, त्यांचे मॉलिक्यूलचे इंट्रॅक्शन चालू असतं, ज्यावेळेला ते अप्रोच होतात त्यावेळेला त्यांची जी मोशन असते किंवा त्याच्यावरती असणारा जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स आहे. ड्यू टू विच द मॉलिक्यूल्स बिहेव ॲज अ स्मॉल हार्ड स्पेरिकल पार्टिकल. दिस लीड्स टू इलॅस्टिक कोलिजन. त्यांच्यामध्ये होणारं जे कोलिजन आहे दोन मॉलिक्युल्समधलं ते आहे इलॅस्टिक कोलिजन. वी नो दॅट द इलॅस्टिक कोलिजन अँड इनइलॅस्टिक कोलिजन. इन 11th स्टँडर्ड वी हॅव ऑलरेडी सीन द इलॅस्टिक कोलिजन अँड नॉन इलॅस्टिक कोलिजन. देअरफॉर both speed and the direction of motion of molecule changes abruptly. Therefore the molecules also collide with walls of the container. मग रँडम मोशन चालू असताना ते जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होतील, त्या कंटेनरच्या वॉलवरती, भिंतीवरती आदळले जातील. ज्यावेळेला ते आदळले जातील ते इट एक्झर्ट्स द फोर्स ऑन इच अदर ओनली ड्युरिंग कोलिजन. त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होईल, फोर्स एक्झर्ट होईल. दस इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग स्ट्रेट पाथ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. इनकन्व्हिनियंट अँड युजफुल टू डिफाईन मीन फ्री पाथ. ॲक्च्युअल मीन फ्री पाथची डेफिनेशन काय आहे, बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन द मॉलिक्यूल मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट पाथ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. इट इज कन्व्हिनियंट अँड युजफुल टू सक्सेसिव्ह कोलिजन. ज्यावेळेला त्याचं कोलिजन सक्सेसिव्ह होतं. ॲक्च्युअलमध्ये जर डेफिनेशन आपल्याला त्याची पाहायचे म्हटलं मीन फ्री पाथची, तर द मॉलिक्युल्स ऑल्सो कोलाइड विथ वॉल्स ऑफ द कंटेनर किंवा द मॉलिक्युल्स एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर ड्युरिंग कोलिजन
between two successive collision the molecule move along straight path with constant velocity. It is convenient and useful to define mean path. त्यालाच काय म्हटलं जातं, mean free path. It is denoted by lambda as the average distance traversed by molecule with constant velocity between two successive collision. The mean free path is expected to vary inversely with the density of the gas, that is rho is equal to n upon v, where n is the number of molecules enclosed in a volume, v number of molecules किती आहेत आणि व्हॉल्यूम त्या कंटेनरचा. हायर द डेन्सिटी मोर विल बी द collisions and smaller will be the mean free path lambda. It is also seen that lambda is inversely proportional to the size of molecule, say the diameter d, and smaller size of the molecule less is changes for collision and larger is the mean free path. ज्या वेळेला डायमीटर स्मॉल असेल त्यावेळेला त्याची साईज स्मॉल असणार आहे मॉलिक्यूलची, त्यावेळेला तर काय होणार आहे, तिथं लेस चान्स फॉर कोलिजन, त्याचा जो कोलिजनचा चान्स आहे कमी होणार आहे. आणि लार्जर द मीन पाथ, त्यावेळेला मीन फ्री पाथ काय होणार आहे, जास्त असणार आहे. का तर प्रोपोर्शनॅलिटीमुळे. आणि लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वेअर, नॉट जस्ट डी, बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द क्रॉस सेक्शनल ऑफ मॉलिक्यूल. इट कॅन बी शोन दॅट लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 pi d square into n by phi. This is the equation for mean free path. त्याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघा. ऑप्टेन द मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन molecule at 0 degree Celsius to 1 atmosphere pressure. The molecular diameter of nitrogen is 324 pm. Assume that the gas is ideal. दिलेले इक्वेशन सगळे लिहा. आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या भाषेमध्ये पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. मग एन बाय व्ही इज इक्वल टू काय, पी अपॉन के बी टी. मग युझिंग मीन फ्री पाथ, त्याच्यावरून लॅम्बडाची आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो आय एम पी आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो जो मीन फ्री पाथ काढायचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला काय करावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. बरोबर. मग तो फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट 2 पाय डी स्क्वेअर एन बाय व्ही. मग आता एन बाय व्हीची व्हॅल्यू आपल्याला माहिती पी अपॉन के बी टी. जशा व्हॅल्यू दिलेल्या असतील त्यानुसार तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे. बरोबर. मग दिलेल्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून तुम्ही त्याचं ॲन्सर काढू शकता. ठीक आहे. थँक्यू.